साठी पण लाईट दिलेला आहे. म्हणजे कंपनीने छोट्या छोट्या गोष्टीवरती काम केलेलं आहे. वावरात काम करायचा ट्रॅक्टर नाही, हा कॉलेजला न्यायचा ट्रॅक्टर आहे. बोटाने जपतोय बघा, जास्त लोडच घ्यायचा नाही माणसाने. ट्रॅक्टर जाणार, काहीच नाही करायचं, जास्त डोकं नाही लावायचं. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर माझ्याकडे एक कॅप्टनचा ब्लॅक घोडा आलेला आहे आणि तो ब्लॅक घोडा आता मागच्या महिन्यातच आम्ही घेतला होता. आणि त्याची अशी मला गोष्ट काही चांगले वाटलेले आहेत. विषय असा आहे की हा कॅप्टन ट्रॅक्टर आहे ना, तो खूप ताकदवर आणि कामासाठी बेस्ट आहे. शेतकऱ्यांसाठी, छोट्या शेतकऱ्यांसाठी तर खूप बेस्ट आहे. आणि तुम्ही पाहू शकता त्याचे चारी बाजूनी लुक कसा आहे, एकदम मॉडर्न BMW वगैरे दिसतात का गाड्या, तसंच त्याचा लुक आहे एकदम. तुम्ही त्याच्याकडे जर पाहत राहिले ना तर असं वाटेल त्याच्याकडे पाहतच राहावं. असा आपला कॅप्टन ट्रॅक्टर आहे, मागून पुढून सगळीकडून पाहू शकता तुम्ही. आणि हे जे दिलेलं आहे डी इंडिकेटर आणि ब्रेक लाईट दिलेले आहेत, त्याचा उजेड पण मस्त आहे. आणि याचं उजेड तर इतका खतरनाक आहे का इथं ॲडजस्टमेंट करता येतं आपल्याला. आता आम्ही ते ॲडजस्टमेंट केलेलं आहे. आणि हे तुमचं आरसा दिलेलं आहे, इथं आपण चालू करू शकतो. न्यूटन केल्याशिवाय चालू नाही होतो. आणि इथं PC आणि DC कंट्रोल आहे. आणि पुढे जर आले तुम्ही तर इथं आपल्याला फ्यूल डिझेल टाकता येतं याच्यामधून. आणि इथं 4x4 मध्ये आहे हा ट्रॅक्टर, 283 4 व्हील ड्राईव्ह म्हणून LS मॉडेल आहे 8G. आणि हा आहे 4x4चा गिअर. आणि हा आपला मॅन्युअल गिअर. इथं रोटावेटरचा आहे PTO. आणि इथं लो, मीडियम, न्यूटन आणि हाय असे गिअर भेटतात आपल्याला याच्यामध्ये. हा क्लच आहे, परकून आपले 2 ब्रेक आहे. इथं पाहू शकता तुम्ही कुठल्या कंपनीचे ब्रेक दिलेले आहे. आणि इकडून जर आले तुम्ही तर इकडून हे पाहू शकता, चिखलामध्ये जर ट्रॅक्टर फसलं तर हे दाबल्यानंतर ट्रॅक्टर निघतं. आणि तसंच पाहू शकता तुम्ही इथं आपल्या मीटरमध्ये RPM आणि आपल्याला टेम्परेचर, डिझेलचं इंडिकेटर भेटतं आहे आपल्याला. इथं हॉर्न आहे, इथं लाईट वगैरे आहे. आणि इथून इंडिकेटर चालू होतात. तसंच पाहिलं गेलं तुम्ही या ट्रॅक्टरमध्ये तर मित्रांनो, याची खास विषय असा आहे की हे जे लाईट आहे ना ते एकदम खतरनाक कंपनीचे लाईट दिलेलं आहे. बोनट जर उघडून दाखवलं तर तुम्हाला मी तसं बोनट उघडून दाखवणारच आहे. आणि हे किंग मी माझ्या हिशोबाने टाकलेलं आहे. किंग म्हणजे स्टिकर लावलेलं आहे, ते काही कंपनी कोणी आलेलं नाही आहे. आणि तुम्ही जसं पाहिलं तर इथं LED इंडिकेटर आणि पार्किंग लाईट वगैरे आहेत. तसं पाहिलं तुम्ही इथं याला क्रोम फिनिश एकदम खतरनाक दिलेला आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही ना एकदम असं ट्रॅक्टरला लुक येतं आहे ना खतरनाक, एकदम BMW टाईपच येतं आहे. एकदम BMWचा असं विषय असा खतरनाक आहे. आणि हा लाईन सिरीजमध्ये येतो आहे. आणि तसंच पाहिलं गेलं त्याचा ब्रेक सिस्टम एकदम खतरनाक विषय. आता हा टायर आहे, हा टायर आम्ही टाकून घेतला आहे. कंपनीकडून जो टायर येतो का तो याच्या आतमध्येच राहतो. आता हा किती फूट आहे तुम्ही पाहू शकता. हा 2 इटा अशा बसतात एवढा आहे. आणि जो कंपनीचा येतो का तो एवढाच टायर आहे असा. आणि तुम्ही पाहू शकता तसंच हायड्रोलिक आहे, त्याचं 700 ते 800 असं कंपनी देते, पण 1000 पर्यंत उचलू शकते ते असं सांगितलेलं आहे कंपनी. तसंच जर बसायचं असलं ट्रॅक्टरवरती तर इथं आपल्याला धरायला दिलेलं आहे कंपनीने. आणि एक हाती धनीत धरल्यानंतर आपण असं आराम
मध्ये वरती जाऊ शकतो. आणि असं बसल्यानंतर सीट पण खूप मस्त आहे, असं खूप आदळत नाही वगैरे काही नाही. आणि चालवायला तर इतकी मजा येते ना, फुल मजा आहे. स्टेअरिंग तर बोटाने फिरते एकदम. आता तुम्हाला जर याची फायरिंग वगैरे जर ऐकायची असली तर मी आता ते चालू करणारच आहे पुढं, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. फायरिंग वगैरे सगळं ऐकायचं असलं तर व्हिडिओ पहा आपला पूर्ण. आणि तसंच पाहिलं गेलं तुम्ही तर हा ब्लॅकमध्ये आहे ना एकदम खतरनाक दिसतोय. ब्लॅक कलर एकदम बेस्ट आहे या ट्रॅक्टरसाठी. म्हणजे हा ट्रॅक्टर असं वाटतच नाही. मी जे पुढच्या गावामध्ये घेऊन गेलो होतो ना, तर मला असे लोक बोलले होते की हा ट्रॅक्टर आहे का, वावरात काम करायचा ट्रॅक्टर नाही, हा कॉलेजला न्यायचा ट्रॅक्टर आहे. कारण की तुम्ही त्याचा लुक पाहू शकता, कसा खतरनाक लुक आहे. लुक म्हणजे असा लुक आहे ना का तुम्ही कॉलेजला न्यायल्यानंतर लोक तुम्हाला वळवळच पाहणार. विषय असा आहे, एक क्रोम फिनिक्समुळं असा खतरनाक लुक येतो ना त्याला, का विषयच नाही. आणि वरून कॅप्टन ट्रॅक्टर हा इतका खतरनाक ट्रॅक्टर आहे का हा नांगरट पण काढतो आणि छोटे मोठे कामं पण करतो आपले. तसंच याचं जर रोटेची ताकद पाहिली आपण तर 24 रोटेची ताकद आहे याची. 24 HP रोटावेटर चालतो. आणि तसंच जर पाहिलं गेलं तुम्ही तर तर फायनली गाईचं आपल्याकडं त्याची चावी आलेली आहे. आणि आपण आता तुम्हाला सगळ्यात पहिलं त्याचा बोनट उघडू आपण. आणि बोनटमध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या कंपनीचं काय काय दिलेलं आहे. पहिलं याला चावीने दिलं असतं कंपनी तर भारी झालं असतं, पण आता हे असं सिस्टम आहे. आणि याला हायड्रोलिकचं सिस्टम आहे, कारण की आपल्याला त्याला धरायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक वरती जाणार. तुम्ही पाहू शकता इथं आहे ते हायड्रोलिक. आणि जे आपले लाईट्स आहे ते कुठल्या कंपनीचे तुम्ही पाहू शकता. इथं आपलं कुलन दिलेलं आहे, इथं बॅटरी आहे. आणि हे आपलं आर्मीचर 3 सिलेंडरमध्ये हा ट्रॅक्टर आलेला आहे आपल्याला, 3 सिलेंडरमध्ये. आणि याचं सायलेन्सर पाहू शकता तुम्ही, सायलेन्सर बोनटमध्ये आहे सगळं. आणि ही जे आपलं जे नाक म्हणतो आपण, ते हे ट्रॅक्टरचं नाक आहे ते. तर हे सगळं असं बोनटमध्ये दिल्यामुळं त्याचं बाहेरचं जे आपला सायलेन्सर गांजायचा विषय आहे तो सगळा खतम झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता आता हा हायड्रोलिक आहे, मी नुसतं असं खाली जर टाकला ना हा तर ते लगेच लागून जातो. आता बघा, काहीच नाही करायचं, जास्त डोकं नाही लावायचं, सगळं कंपनीनं आपली सोय सगळी दिलेली आहे. आणि आपण आता ट्रॅक्टरला चालू करणार आहे. या 2 चाव्या येतात त्याच्या अशा मस्तपैकी. ही चावी जी आहे ती डिझेलची आहे आणि ही चावी आपल्याला ट्रॅक्टर चालू करते. तर ट्रॅक्टर चालू करण्यासाठी आपल्याला पहिलं असं वरती बसावं लागतं. आणि वरती बसल्यानंतर ही चावी आपल्याला इथं अशी लावल्यानंतर पहिलं आपल्याला न्यूटन करावं लागतं. गिअर न्यूटन केला का पहिला असा इथं आहे. आता इथं मीटरमध्ये आपल्याला इंडिकेटर्स वगैरे बॅटरीचं इंडिकेटर आहे सगळं आपल्याला दाखवतो. आणि आपण असे पुश केल्यानंतर चालू होतो. आता याचा विषय असा आहे, तुम्ही फायरिंग पाहू शकता. फायरिंग ट्रॅक्टरची एकदम व्यवस्थित येते. तुम्हाला फायरिंग पाहिजे का ट्रॅक्टरची, म्हणजे असं दुसऱ्या कंपनीच्या ट्रॅक्टर आणि फायरिंग नाही आहे त्याची, एकदम व्यवस्थित ट्रॅक्टरची फायरिंग आहे. आणि तुम्ही पाहू शकता की ट्रॅक्टर एकदम मस्त आहे, असं एकदम स्मूथ आहे. आणि स्टेअरिंग जर पाहिली तुम्ही तर स्टेअरिंग जर पाहिली ते पाहू शकता एका बोटाने फिरत आहे. स्टेअरिंग जर पाहिली तुम्ही एका बोटाने एवढी स्टेअरिंग पॉवरफुल आहे. म्हणजे तुम्हाला काहीच करायचं नाही, इकडे पण नाही का एकदम स्मूथ आहे लो गेअर. आणि जो आपला 4x4 आहे तो, आता मी जर रेस देता ट्रॅक्टर पुढे जाते. आणि विषय असा आहे काय, ट्रॅक्टरचं खासियत अशी आहे की याच्यामध्ये खूप ताकद आहे. आणि तुम्ही पाहू शकता याच्या लाईटी वगैरे, मी लाईटी चालू करतो. हे आहे आपली लाईट, हे आहे आपली पार्किंग लाईट. आणि इथं हॉर्न आहे आपला. तसंच तुम्ही पाहिलं गेलं ना तर इथं इंडिकेटर पण चालू करतात आपल्याला. आणि हातामध्ये आपल्याला रेस पण दिलेला आहे. तसंच तुम्ही हे मागं जर लाईट चालू करायची असलं तर इथं बटन आहे एक, ते बटन तुम्ही चालू केल्यानंतर लाईट चालू होती. ते बटनाची सिस्टम पण मस्त दिलेलं आहे.
इथं पाण्याची बॉटल ठेवायला दिलेला आहे आणि इकडं पाहिलं तुम्ही तर इकडं आपल्याला पाणी वगैरे ठेवायसाठी सिस्टम दिलेला आहे. हे पण मस्त सिस्टम आहे. आणि आपलं तुम्हाला तर तसंच फायनली गाईज तर तुम्ही पाहू शकता इथं रिटर्न गिअर आहे आणि हाय लो मीडियमवरती पण रिटर्न होतं. आणि आपले पुढं जाणारे गिअर 3 आहेत. तसंच हे रोट्याचा गिअर आहे आणि स्टेअरिंगमध्ये मस्त असा कंपनीचा आपल्याला लोगो दिलेला आहे. तसेच तुम्ही पाहू शकता या ट्रॅक्टरचा कलर एकदम मस्त असा दिसतो. आणि तसंच जर ट्रॅक्टरचा तुम्ही लुक पाहिला ना तर एकदम खतरनाक लुक आहे. तर तुम्ही या ट्रॅक्टर घेण्याची जर विचार करत असला तर तुम्ही हा ट्रॅक्टर जर तुम्ही निवडला तर तुम्हाला मोठ्या ट्रॅक्टरची गरज पडणार नाही. हा नांगरट पण काढतो, रोटा सगळे कामं करतो. आपले जर ह्या 28 HP मध्ये ट्रॅक्टर राहतो पण हा 30 HP काम करू शकतो. 30 HP जे ट्रॅक्टर येतात ना त्याचे हा सगळे कामं करतो. तसं तुम्हाला हा ट्रॅक्टर जर घेतला तुम्हाला मेंटेनन्स पण कमी लागणार, सगळ्या गोष्टी आपल्या स्वस्तामध्येच होणार. तसं तुम्ही पाहिलं गेलं तर आपल्याला इथं जे सगळ्या ट्रॅक्टरमध्ये हा जर दाबलं तर मग याच्यावरती जर लोड आला तर हा ऑटोमॅटिक हायड्रोलिक वरती येतो. तर असं याचं सिस्टम कंपनीने दिलेलं आहे. आणि तुम्ही इथं पाहू शकता इथं सगळं तसं कंपनीने आपल्याला तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पाहू शकता कसं काय विषय आहे. इथं आपला चेसिस वगैरे नंबर आहे. असं पाहिलं ना तुम्ही तर ट्रॅक्टर म्हणून ट्रॅक्टर वाटणार नाही, कारण की लोक पण म्हणतात ट्रॅक्टर दिसायला खतरनाक आहे. तुम्ही टायर पाहू शकता. हा ट्रॅक्टरचा टायर आम्ही कंपनीकडून स्पेशल टाकून घेतलेला आहे. आणि जसा विषय आहे का हा जो कम्फर्ट आहे ह्या ट्रॅक्टरमध्ये तो कुठंच नाही आहे. कारण की जर तुम्ही असं बिनधास्त बसले ना याच्यामध्ये तर एकदम निवांत बसतं माणूस. आता मी जिओ वगैरे चालवलेलं ना तर त्याच्यामध्ये एवढं कम्फर्ट नाही आहे, पण ते याच्यामध्ये एकदम कम्फर्ट आहे. मी आता सीट पुढे घेतलेलं आहे याचं, मागं पण घेता येतं पण आता त्याला नट वगैरे आहेत सिस्टम. हा गिअर पण एकदम स्मूथ आहे टाकायला आपल्याला, एकदम स्मूथ. त्याच्यामुळे आपल्याला जास्त लोड घ्यायची गरजच नाही. हा तर पाहिलं तुम्ही बोटानेच गिअर आपले इकडे तिकडे होतात. त्याच्यामुळे आपल्याला तुम्ही किती काम केलं तरी तुम्हाला असं वाटणार नाही आपण लय मोठं काम केलेलं आहे. तुम्ही किती काम करा तुम्हाला दमल्यावानी वाटणारच नाही अजिबात. हा कॅप्टन ट्रॅक्टरचा ब्लॅक घोडा तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो जर तुम्ही विचार केला याच्याकडे तर. आता दुसऱ्या कंपनीचे पण ट्रॅक्टर आहे 28 HP, पण याच्या पुढं पिल्लू वाटतात. म्हणजे कामाला जर लागले ना तर विषयच नाही. याच्यामध्ये इतकी ताकद आहे ना तुम्ही म्हणू शकत नाही ट्रॅक्टरने हे काम होऊ शकतं म्हणून. हे ट्रॅक्टर जे कामं दुसरे ट्रॅक्टर करत नाहीत ते सगळे कामं करू शकतो ट्रॅक्टर. इतका दम आहे ट्रॅक्टरमध्ये. तर तुम्ही तर पाहू शकता 28 HP मध्ये हा ट्रॅक्टर येतोय आणि 28 HP असून हा 30 HP ट्रॅक्टरचा आपला लोड झेलू शकतो. तसं तर आम्ही त्याला ते 32 HP ट्रॅक्टरचा नांगर पण चालवून पाहिला, चालतो. पण कसं आहे आता ते जेवढा जीव आहे तेवढंच आपण लोड द्यायचा, कारण की आपली वस्तू पण सेफ राहते आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. आता तुम्ही पाहिलं गेलं तर इथं डिझेल फिल्टर आहे असं. आणि फक्त मला या कंपनीची एकच गोष्ट आवडली नाही का, ती एक गोष्ट अशी आहे की इथं फिल्टर दिलेलं आहे ती. आता तुम्ही विचार करा, समजा आपण जर बांधावरून जर खाली उतरत असलो किंवा बांधावरती चढत असलो तर हा जर मध्ये लागलं तर हा मोडल्यानंतर किती खर्च येऊ शकतो. एवढंच आहे कंपनीने फक्त बदलायला पाहिजे मला असं वाटतं वैयक्तिक. पण हो आता कंपनीच काहीतरी त्याच्या मागं विषय असेल त्याच्यामुळे कंपनीने दिलेलं आहे ते. आता कसा विषय आपण जास्त बोलू शकत नाही त्या गोष्टीवरती. तसंच तुम्ही हा पाहिले जे कारमध्ये येतात तेच तुम्हाला LED हेडलाईट म्हणून दिलेलं आहेत कंपनीने. ते त्याचा फोकस असा आहे जर आपण जर चाललो तर पुढच्याचे डोळे जाणार असा फोकस आहे. याच्यामध्ये आपल्याला काही आफर डिफर वगैरे काही येत नाही, कारण की ती कंपनी अशी आहे कुठल्या गाडीला तिच्या लाईट जर असल्या तर त्याला आफर डिफर येणे शक्यच नाही. ते हा आपला बोनेट खोलायचं बटन आहे, तुम्हाला ते तर खोलून दाखवलंच. इथं आपला रेस आहे. रेस तर असं स्मूथ आहे, रेस बोटानेच दबतोय बघा. जास्त लोडच घ्यायचा नाही माणसाने.
ट्रॅक्टर जर चालवला ना घरी आल्यावर ते माणूस म्हणणारच नाही मी दमलो म्हणून. तो रात्रभर सुद्धा चालू शकतो, इतकं त्याच्यात क्षमता राहील. असं ट्रॅक्टरमध्ये खासियत आहे. आणि ही जे मॅट दिलेली आहे त्याच्यामुळं असं मस्त वाटतं नाही का. आपलं इथं आता इथं मध्ये मोकळं पहिलं कसं दुसऱ्या कंपनीच्या ट्रॅक्टरला इथं गेअर येतात म्हणून मग तिथं आपल्याला पेस नाही राहत. पण ह्या ट्रॅक्टरचा विषय वेगळा आहे. आणि इथं आपल्याला हुड पंजाबी हुड म्हणतो आपण, तो हुड लावायसाठी डायरेक्ट कंपनीने सिस्टम दिलेला आहे. आता बाकीच्या ट्रॅक्टरमध्ये कसा विषय की इथं आपलं जे बंपर आहे साईडचं, त्या बंपरमध्ये नट अटॅच करून आपल्याला ते लावावं लागतं. पण कंपनीने त्याचं पण डॉकेट ठेवून त्यांनी आपल्याला हुड लावायसाठी सिस्टम दिलेला आहे. आणि इथं नंबर प्लेट लावू शकतो आपण. अजून ट्रॅक्टरची पासिंग नाही झालेली, पासिंग वगैरे झाली का इथं नंबर प्लेट लागेल. आणि हा नंबर प्लेट दिसायसाठी पण लाईट दिलेला आहे. म्हणजे कंपनीने छोट्या छोट्या गोष्टीवरती काम केलेलं आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही, जर आपण कुठं रात्री चाललो तर हा चमकण्यासाठी कंपनीने दिलेला आहे. म्हणजे इथे सांभाळून जा असं. आणि तुम्ही पाहू शकता टायर कुठल्या कंपनीचे. हा टायर आम्ही स्पेशल मागून घेतलेला आहे. केटी टायर खूप मस्त आहे. याची पकड मातीलाच धरून चालता आहे. हा टायर एक नंबर टायर आहे. हा जर पाहिलं तर गाडीसाठी कंपनीचे टायर बेस्ट नसतात, पण ट्रॅक्टरसाठी एकदम खतरनाक. कारण की ते मातीला धरून चालतात ना, आणि मातीला धरून चालल्यानंतर विषय कसा आहे आपला खतरनाक विषय. जर आपल्या चॅनलवरती नवीन असता तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. आणि जर ह्या ट्रॅक्टरविषयी तुम्हाला कुठलीही गोष्ट विचारायची असली तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता तुम्ही. कमेंट केल्यानंतर मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवू.